एक व्यवहार चालू आहेत ते लोकांना कळायला पाहिजेत. मग त्याच्यात काही गडबडी झाल्या असल्या तरी आणि चांगलं काय आहे ते आम्ही त्या सर्व गोष्टीला विरोध करत आहोत. मी एकटा आणि माझ्याबरोबरचे सहकारी म्हणून त्यांनी पॅरलल बॉडीसुद्धा निर्माण केलेली आहे ठराव घेऊन आणि त्यांच्यातर्फे सगळे व्यवहार आता बँकासहित 21-22 बँकामध्ये त्यांनी वेगळे खाते काढलेले आहेत आणि त्याच्यावरून ते व्यवहार करत आहेत. हे सर्व लोकांना कळालं पाहिजे आणि आमच्यावर काही दोष असले तर तेही कळाले पाहिजेत. इतका पारदर्शक कारभार या संस्थेमध्ये चालतो म्हणूनच याचं नाव झालेलं आहे. ही सर्व गोष्ट जरी झालेली असली तरी आमचे एक गोष्ट मी ॲडिशनल तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे प्राध्यापक वगैरे अतिशय कष्ट घेऊन काम करत आहेत. 100% काम करा म्हटलं तर 200% काम करत आहेत आणि म्हणून हे रिझल्ट एवढे आता सगळं व्यवहार हिशोब वगैरे अतिशय योग्य पद्धतीने ठेवले जातात. हे सगळं बाहेरचं आहे उत्पन्न वगैरे येणार आहे. आर्थिक गडबडी काय झालेली आहे त्या पदाधिकाऱ्यांनी? नाही, हे सगळं रेकॉर्ड आहे. खरेदी विक्रीमध्ये झालेले आहेत. हा जमीन खरेदी विक्रीमध्ये मूळ हा अपहार झालेला आहे मोठा आणि दुसऱ्या बऱ्याच जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्या प्रत्येकामध्ये झालेला आहे. औरंगाबादला एक 4 एकर जमीन घेतली, त्याची किंमत 10 कोटी ठरली, पण त्यातलं सामान नुसतं बाजूला ठेवण्याकरता 12 कोटी रुपये खर्च केले. हे सामान असं पडलेलं फक्त आणि आम्ही खरेदी मी स्वतः होतो ते 10 कोटीला मी म्हणलो. दुसरा थोडा खर्च झाला असेल तर ते 10 कोटीला मूळ किंमत ठरवून त्याच्यावर आता ह्याने 12 कोटी खर्च केले हे सामान बाजूला ठेवायला फक्त. मग ह्यालाच भ्रष्टाचार म्हणतात ना. काय पुढचं काय पावलं धर्मदायामध्ये गेलं तर पण काय म्हणून गेलेलं काय म्हणतात? नाही ते त्यांच्यासुद्धा लक्षात आलं पाहिजे आणि ते एक महत्त्वाची व्यवस्था सरकारनं केलेली आहे की सगळ्या संस्थावर कसा कारभार चाललाय ह्याच्यावर नजर ठेवण्याकरता. तर तिथे आपण गेलो आहोत, तिथे आपलं म्हणणं काय असं त्यांचं म्हणणं धर्मादायामध्ये आम्ही त्यांना समर्थन दिलेलं आहे. असं पत्र मी धर्मादाय आयुक्ताला दिलेलं आहे की जे त्यांनी केस केलेली आहे त्याला माझं समर्थन आहे. ते सर्व सत्य गोष्टीचं प्रदर्शन त्याने मांडलेलं आहे त्या केसमध्ये आम्ही सहकारी नाही. मी करा म्हणून त्यांना केस सांगितलेली नाही, त्यांनी स्वतंत्ररित्या केलेली आहे. त्याला एक आई